सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 267 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यनचा बर्थडे 2 दिवसांवर आला होता आणि स्वीटी कोण कोण गेस्ट बोलवायचे त्याची लिस्ट तयार करत होती. मग तन्वीने तिला हाक मारली आणि म्हणून स्वीटी खाली निघून गेली. इतक्यात आर्यन बाथरूममधून आला आणि त्यानं ती लिस्ट बघितली आणि त्यामध्ये निकीचं नाव त्याला कुठेच दिसलं नाही आणि त्याला वाटलं स्वीटीनं मुद्दाम निकीचं नाव यामध्ये लिहिलं नाही. आर्यनने आता पेन घेतला आणि सगळ्यात वरती निकीचं नाव लिहिलं आणि बाहेर निघून गेला. इतक्यात स्वीटी आता आली आणि तिने ते नाव बघितलं आणि ती हैराण झाली. इतक्या कमी वेळात त्या मुलीनं काय जादू केली आर्यनवर कुणास ठाऊक असं तिला वाटलं. मग आर्यन पुन्हा बेडरूममध्ये आला आणि स्वीटीला त्या लिस्टकडे एकटक बघून विचार करताना पाहून म्हणाला, काय झालं? अशी का बघतेस त्या लिस्टकडे? तू मुद्दाम निकीचं नाव घेतलं नाहीस ना? स्वीटी, तू अशी करशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. अगं, काय बिघडवलं आहे तिनं तुझं? हे बघ, ती आणि मी एका प्रोजेक्टवर काम करणार आहोत आणि ती पार्टीमध्ये येणारच. तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा? आणि स्वीटी त्याला समजावून सांगत म्हणाली, आर्यन, मला का प्रॉब्लेम असेल तिचा? हे बघ, असं काहीही नाही. पण माझ्या ती डोक्यातही नव्हती. मी तर आत्ता कुठे सगळे आपले खूप जवळचे गेस्ट आणि रिलेटिव्ज आहेत त्यांचीच नावं लिहिली आहेत. बघ ना तू स्वतः. आणि मी काय केलं होतं बघ, आधी सगळे जवळचे आहेत त्यांची नावे वर लिहिली होती आणि मग जे कमी महत्त्वाचे आहेत त्यांची नावं खाली आली. आणि तू तर निकीचं नाव सगळ्यात वर लिहिलंस. याचा अर्थ काय होतो माहीत आहे ना? आणि आर्यन तिला म्हणाला, व्हॉट यू मीन? तुला असं म्हणायचं आहे का की निकी आता माझ्या खूप जवळची आहे? आणि स्वीटी थोडीशी उदास होत म्हणाली, म्हणायचं कशाला? ते तुझ्या वागण्यावरून दिसतं की. आणि आर्यन रागात तिला स्वतःच्या दिशेने वळवत म्हणाला, काय वागलो मी? जे तू मला अशी बोलतेस? आम्ही बिझनेस पार्टनर होणार आहोत आणि आमची मैत्री झाली तर तुझा काय प्रॉब्लेम आहे यार? आणि स्वीटी, मला आता असं वाटतं की उगीच मी हट्ट केला तुला माझी सेक्रेटरी करून घेण्याचा. बायको जेव्हा सतत सोबत असते तेव्हा कधी कधी ती डोईजड होते. आणि स्वीटी चकित होऊन म्हणाली, आर्यन, हे तू बोलतोस? मी नको म्हणत असताना तूच मला सेक्रेटरी केलं तुझी आणि आता मी तुला डोईजड झाले का? प्लीज आर्यन, असं बोलून तू मला आणखीन दुखवू नकोस. आणि आर्यन म्हणाला, हर्ट तर तू मला केलं स्वीटी. मी जितकं एक्साईट होऊन तुला माझी सेक्रेटरी केलं तू तितकंच मला डिसअपॉइंट केलं तुझ्या वागण्याने. हे तू मुद्दाम करतेस का? तुला माझी सेक्रेटरी व्हायचं नव्हतं म्हणून? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, हे तू काय बोलतोस? मी असं का करेन बेबी? आर्यन म्हणाला, ते मला माहीत नाही. पण स्वीटी, एक गोष्ट लक्षात ठेव, मला ते प्रोजेक्ट हवं आहे आणि मी जितका त्या प्रोजेक्टच्या मागे जातोय तितकं ते माझ्यापासून दूर दूर जातं. आधी माझ्या मूर्खपणामुळे आणि मग नंतर तुझ्या मूर्खपणामुळे. मी एकाच प्रोजेक्टवर माझा किती वेळ वाया घालवतोय दिसते ना तुला? इतक्या वेळात डॅडचे कितीतरी प्रोजेक्ट सुरू पण झाले. स्वीटी म्हणाली, आर्यन, तू मामाची बरोबरी करूच नको. त्यांना माणसं चांगलीच ओळखायला येतात, तेही एका नजरेत. आणि आर्यननं थोडं नाक फुगवलं आणि म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मला माणसं ओळखता येत नाहीत का? आणि स्वीटी हळूच पुटपुटली आणि म्हणाली, मी कशाला म्हणायला हवं? पण खरंच तुला माणसं ओळखता येत नाहीत. आणि तसं असतं तर तू त्या खोटारड्या निकीवर विश्वास ठेवला नसता आणि मला ओरडला नसता.
आर्यनने आता तेही ऐकलं आणि म्हणाला, स्वीटी, म्हणजे आता तुला असं म्हणायचं आहे का की मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही? अगं, मी स्वतः तुला पाहिलं तिच्या अंगावर ड्रिंक ओतताना, कॉफी ओतताना. आणि ओ माय गॉड, हा विषय आता आणखीन किती किती चघळणार आहेस तू. आणि जर असं होणार असेल तर मला नको आहेस तू सेक्रेटरी म्हणून. बिझनेसमध्ये कोणाकोणाशी संपर्क येतात, पार्टी असतात, लोकांची मनं सांभाळण्यासाठी काय काय करावं लागतं. आणि तू प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे लागशील. याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, याला हग करू नको, त्याला हग करू नको. असं कुठं असतं का स्वीटी? आणि स्वीटी म्हणाली, तरीही आर्यन, बिझनेस करण्यासाठी इतरांची मनं सांभाळण्याची काय गरज आहे? मामांनी कधीच असं केलं नाही. ज्यांना गरज असेल ते आपल्यासोबत बिझनेस करतील, तेही फेअर बिझनेस. आणि आर्यन टाळ्या वाजवून म्हणाला, ओ वाव, आता हे तू मला सांगशील का की बिझनेस मी कसा करायचा? स्वीटी, असं जर करत बसलो ना तर एकही प्रोजेक्ट हातात राहणार नाही. बाकीच्या कंपनी एकमेकांच्या हातात हात घालून कामं करतील, त्यांची तरक्की करतील आणि आपण आपला इगो सांभाळत बसू की समोरच्याला गरज असेल तर तो माझ्याकडे येईल. पण आपल्याला ही गरज असते, लक्षात ठेव. आणि आपल्या कंपनीची गरज इतरांना आत्ता भासते, पण सुरुवातीला हे असंच असतं. आणि माझी अजून सुरुवात आहे. आणि स्वीटी म्हणाली, मग आर्यन, सुरुवात आहे म्हणून तुला म्हणते की सावध राहा. पटकन कोणावरही विश्वास टाकू नकोस एखाद्या प्रोजेक्टसाठी. मला ती निकी फेअर वाटत नाही. आणि आर्यन म्हणाला, हो का? तू कुणाबद्दल बोलतेस, तुला कळतं का? जगातली 7 नंबरची मोठी कंपनी सिंघानिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि त्या कंपनीची CEO आहे ती. तीही इतक्या कमी वयात ती अख्खी कंपनी हँडल करते. आणि तू कोण आहेस? कंपनीची बॉस आहेस की CEO आहेस की माझी गुरु आहेस? स्वीटी, तू फक्त घरात असतेस आणि काहीच दिवस झालं तुला ऑफिसमध्ये येऊन घेऊन गेलोय तर डोक्याला त्रास होतोय. स्वीटी म्हणाली, आर्यन, मी तुझी बायको आहे म्हणून हे सांगते. आणि मी तुझ्या डॅडना म्हणजेच माझ्या मामांना लहानपणापासून बिझनेस करताना बघत आले आहे. त्यांनी कधीच बिझनेसमध्ये नातं निर्माण केली नाहीत. आणि आर्यन म्हणाला, एक्सक्यूज मी, तो त्यांचा बिझनेस आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतात आणि मी माझा बिझनेस माझ्या पद्धतीनं करणार. तुझे मामा वेगळी पर्सनॅलिटी आहेत आणि मी वेगळी पर्सनॅलिटी आहे. तू त्यांच्याशी मला कम्पेअर करते का? आणि तसंच असेल तर मी सुद्धा तुला माझ्या मॉमसोबत कम्पेअर करू शकतो. ती सुद्धा बेस्ट बिझनेसमन होती, तशी तू कुठे आहेस? आणि तुला काय म्हणायचं आहे? मी सुद्धा डॅडसारखं कायम रूढ वागू का? मला ते जमणार नाही. माझा स्वभाव असाच आहे आणि असाच राहणार. मला फ्रेंड हवे असतात. मला हसून खेळून राहायला आवडतं, सगळ्यांशी फ्रेंडली राहायला आवडतं. मी का स्वतःला चेंज करू? मला गरज वाटत नाही. आणि मी निघालो ऑफिसला. तू नाही आली तरी चालेल. आणि हे ऐकलं तसं स्वीटीचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले आणि ती तिथंच थांबली. आणि आर्यन आता एकटाच ऑफिसला निघून गेला. आणि पाठीमागं स्वीटीने डोळे पुसले आणि म्हणाली, आर्यन, तू किती रूड आहेस. तू खूप दुष्ट आहेस. तू सारखा मला रडवतो. आय हेट यू आर्यन, आय हेट यू. असं म्हणून स्वीटी खूप रडत होती. मग आता ऑफिसमध्ये जाऊन आर्यन निकीला फोन केला आणि म्हणाला, निकी, जसं तू मला इन्व्हाइट केलं होतं तुला विश करण्यासाठी, तसंच मीही तुला इन्व्हाइट करतोय मला विश करण्यासाठी. ऑन 20 डिसेंबर, दॅट डे माय बर्थडे. प्लीज कम. तसं निक्की म्हणाली, ओ वाव आर्यन, मी नक्की येणार. पण तुला तुझ्या बर्थडेचं गिफ्ट काय देऊ?
आर्यन म्हणाला, गिफ्टची गरज नाही, तू स्वतः ये, मला आनंद होईल. निकी म्हणाली, मी तर येणारच आहे रे आर्यन, पण मला ना आता थोडी भीती वाटते. पुन्हा तुझी सेक्रेटरी माझ्यासोबत काही बदतमीजी करणार नाही ना? अँड बाय द वे, ती सुद्धा असेल का पार्टीमध्ये? आणि आर्यनने थोडा विचार केला. आणि आता जर स्वीटीला सेक्रेटरी आपण ठेवलीच नाही तर काय हरकत आहे स्वीटीची माझी बायको म्हणून ओळख करून द्यायला? असा विचार करून आर्यन म्हणाला, की ॲक्च्युली मी तिला सेक्रेटरी ठेवलं नाही, मी तिला सेक्रेटरी पदावरून काढलं. आणि हे ऐकलं तसं निकीला फार आनंद झाला आणि ती म्हणाली, काय आर्यन खरंच? आणि हे तू खूप छान केलंस. ती मुलगी खूपच उद्धट होती. आणि मग आर्यन पुढे म्हणाला, की ऐक ना, मला तुला कोणाशी तरी भेटवायचं आहे, समथिंग स्पेशल. निकी म्हणाली, कोणाशी? आर्यन हसून म्हणाला, ते तुला पार्टीमध्ये समजेलच. आणि निकी म्हणाली, ओके, पण आता आय थिंक तुला तुझ्या बर्थडेचं गिफ्ट बर्थडेच्या आधीच द्यावं. तुझा बर्थडे परवा आहे ना, तर उद्या आपण मीटिंग करतोय आणि प्रोजेक्ट फायनल करूया. आणि आर्यनला तर आता किती आनंद झाला हे विचारूच नका. तो आनंदाने उड्याच मारायला लागला आणि म्हणाला, थँक्यू सो मच निकी, यू आर सुपर. मग त्या दिवशी तरी स्वीटी आर्यनसोबत ऑफिसला आलीच नव्हती आणि पाठीमागूनही आली नाही. रात्री डिनर करताना मात्र आर्यन आज खूप खुश होता आणि तो टेबलवर अर्जुनला सांगत होता की डॅड, फायनली उद्या प्रोजेक्ट साईन होतं आहे आणि माझं पहिलं प्रोजेक्ट वर्क करेल. आणि तन्वी थोडंसं तोंड वाकडं करून म्हणाली, नक्की आर्यन, हे तरी नक्की आहे ना की पुन्हा ती निकी तुला नेक्स्टची तारीख देईल? आणि तू तरी आणखीन का तिच्यावर अडून बसलास कोणास ठाऊक? दुसरा प्रोजेक्ट ट्राय करायचं ना. आणि आर्यन खुश होत म्हणाला, मॉम, अशा फेमस पर्सनॅलिटीसोबत काम करायला वेगळीच मजा येते. आणि अर्जुन त्याला म्हणाला, टायगर, ॲक्च्युली फेमस ती नाही, तू आहेस, हे विसरतोस का तू? आणि आर्यन ओव्हर एक्साइटमेंट दाखवत म्हणाला, डॅड, मी फेमस आहे ते फक्त तुमच्यामुळे, पण मला असं वाटतं की निकी फेमस आहे तिच्या कामामुळे आणि मला माझ्या कामामुळे फेमस व्हायचं आहे डॅड. अँड आय होप तुम्हालाही ते नक्कीच आवडेल. आणि आता काय बोलावं अर्जुनला कळेना, नक्की हो म्हणावं की नाही. आणि तो म्हणाला, येस बेटा, यू आर राईट. माणसाने स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतः फेमस व्हावं. आय लाईक युअर ॲटिट्यूड अँड सिन्सिअरनेस. मग डिनरनंतर बेडरूममध्ये आर्यन लॅपटॉप उघडून बसला होता आणि स्वीटी त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, आर्यन, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुला प्रोजेक्ट मिळतंय. आणि आर्यन असं म्हणून स्वीटी शांत झाली. आर्यन आता खुश होता, त्यामुळे तो स्वीटीला काहीच न बोलता म्हणाला, थँक्यू. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, उद्याच्या मीटिंगसाठी मी यायचं आहे का? ॲक्च्युली मला निकीची माफी मागायची होती, माझं चुकलं. आणि आर्यन तरीही म्हणाला, नको, आता तू माझ्यासोबत मीटिंगसाठी यायचं नाही, मी हँडल करेन सपना मॅडमना घेऊन. तुला बघितलं की निकीला राग येतो. आणि हे ऐकून आता स्वीटीला वाईट वाटलं आणि ती त्याला म्हणाली, म्हणजे आर्यन, तिला माझा राग येतो म्हणून तू मला घेऊन जाणार नाही का? उद्या तुझ्या बर्थडे पार्टीत मी असेल तेव्हाही ती तशीच म्हणेल. मग मी तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये थांबायचं की नाही, बोल. आणि आर्यन म्हणाला, ॲक्च्युली तिने हा प्रश्न विचारला होता, पण मी तिला सरळ सांगून टाकलं. स्वीटी म्हणाली, काय सांगून टाकलं? आर्यन म्हणाला, मी तिला सांगून टाकलं की मी तुला सेक्रेटरी म्हणून आता ठेवलं नाही, मी तुला सेक्रेटरी पदावरून काढून टाकलं. आणि आता हे ऐकून स्वीटी खूप थक्क झाली आणि म्हणाली, आर्यन, तुझं काय चाललं रे? कधी हट्टानं मला सोबत घेतोस, मला विनवण्या करतोस आणि आता मला न विचारता तू मला घरी बसवलं. आणि आर्यन म्हणाला, मग त्यात काय झालं? आणि तसंही आता उद्या जेव्हा निकी बर्थडे पार्टीत येईल तेव्हा तिला कळेलच की तू माझी बायको आहेस, त्यामुळे तीही तुझ्या जास्त नादाला लागणार नाही. हा मॅटर संपून जाईल आणि तुला तिची माफी मागायची गरजही नाही.
आणि हे ऐकलं आणि स्वीटी आणखीनच चकित झाली. आणि निकी मात्र खुश होती. इकडे उद्या आर्यन एकटा मीटिंगला येईल आणि फायनली त्या थर्ड क्लास सेक्रेटरीची मी छुट्टी केली आणि तिचा पत्ता कट केलाच. वाव निकी, यू आर बेस्ट, असं म्हणून तिने स्वतःची पाठ थोपटली आणि हसायला लागली. मग दुसराही दिवस उजाडला आणि आर्यन जिथं मीटिंग ठरली होती तिकडं सपनाला घेऊन निघाला. मग त्या बिल्डिंगच्या खाली दोघेही पोहोचले आणि आता लिफ्टने तो आणि सपना मीटिंग रूमपर्यंत आले. आणि ज्या फ्लोअरला ती रूम होती तिथं लिफ्ट थांबली आणि आर्यन जसा लिफ्टमधून बाहेर आला तसा समोर हसतमुख असलेल्या स्वीटीला बघून तो छकरावला. आणि आता स्वीटी फक्त हाताची घडी घालून सेक्रेटरीच्या गेटअपमध्ये त्याच्यासमोर उभा होती. आता तिच्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा नव्हतं आणि ती आर्यनकडे बघून गालात स्मित हास्य करत होती. आणि आर्यन तिला म्हणाला, स्वीटी तू आणि इथे? मी तुला सांगितलं होतं ना की तू यायचं नाहीस, तरीही तू का आलीस? आणि आता स्वीटीनं एक बोट तिच्या कानात घातलं आणि हलवलं आणि म्हणाली, हो का, असं म्हणाला होतास का तू? ओके, बट मिस्टर आर्यन देसाई, सॉरी आर्यन सर, तुम्ही हे विसरू नका की मला तुमच्या सेक्रेटरीसाठी फायनली सिलेक्टेड असा रिमार्क कोणी दिला होता? तर तुमचे बिग बॉस अर्जुन देसाई यांनी. आणि मला त्यांच्याशिवाय या सेक्रेटरी पदावरून कोणीही काढू शकत नाही. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, मी जरी तुमच्या मर्जीने तुमची सेक्रेटरी झाली असले तरी या पदावरून निघून जाणार ते मी माझ्या मर्जीनं. आणि आता हे ऐकलं आणि आर्यन तिच्याकडे हक्काबक्का होऊन बघत होता. आजचा स्वीटीचा ॲटिट्यूड काही औरच होता, एकदम 7वे आसमानपर म्हटलं तरी चालेल. आणि आता स्वीटी तिचे उंच टाचेचे सँडल घेऊन आर्यनजवळ गेली आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या सपनाला म्हणाली, फाईल प्लीज, आणि तुम्ही जाऊ शकता. सपनानं आता स्वीटीच्या हातात फारच अदबीनं वाकून फाईल दिली. आणि आता काय सांगावं, सपनाला सुद्धा स्वीटीमध्ये तन्वीची झलक दिसली. आणि आता स्वीटी आर्यनला म्हणाली, कम सर, आपले बिझनेस पार्टनर आपली वाट बघतात, त्यांना उशीर झालेला आवडत नाही, नाहीतर पुन्हा आजही तिसऱ्यांदा ही मीटिंग फ्लॉप होईल. आणि आर्यन आता त्याचं ब्लेझर झटकून इकडे तिकडे बघत गुपचूप आत निघाला. आणि स्वीटी पाठीमागे ती फाईल छातीची पकडून त्यावर तिची बोटं वाजवत म्हणाली, पागल पियाजी, आता तुला एकट्याला सोडणं शक्यच नाही, तुला कितीही राग आला तरी. आणि ती हसून थोडी शायरी करत म्हणाली, होगा बडा तू दिलवाला, उसके साथ ही साथ मेरा घरवाला, अब चाहे तू गुस्सा कर चाहे दे दे जहर, पर अब जरूर खेलेंगे इश्क ऑफिसवाला. मग आता स्वीटीला आर्यनच्या सोबत पाहून निकीला काय वाटेल हे तर आपण बघूच पुढच्या एपिसोडमध्ये. तर सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचा एंड मी इथेच करत आहे, कारण खूप सारे एपिसोड झाले आणि मग मला वाटलं की या स्टोरीचं नाव चेंज करावं. तर इथून पुढे नव्याने ऑफिसवाला लव याच पात्रांना घेऊन पुन्हा पहिल्या एपिसोडपासून सुरू करत आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा सीझनसुद्धा नक्की आवडेल. आणि हा सीझन स्वीटी, आर्यन, इंद्रा आणि आर्या यांच्या ऑफिस लव अँड टशनवरती आधारित असेल. तुम्हाला जर ऐकायला आवडणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या जुन्या स्टोरीची पुन्हा नवी सुरुवात आहे असं समजा. थँक्यू सो मच.